माय बाप दोन्ही जीवेची मारावी, माय बाप दोन्ही जीवेची मारावी, चरण धरावे बायकोचे किंवा बायकाचे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदा। ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, ब्राह्मणाचे घरी गायीसी वधावे, आराध्य करावे गाढवाचे किंवा भजन करावे गाढवाचे, तरी माय भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदा। नामा म्हणे हेतो दिसे विपरीत, नामा म्हणे हेतो दिसे विपरीत, जरी दैवासी तरीच घडे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदा। पांडुरंगा करू प्रथम विस्तारो बाबा सद्गुरु दास तुका, कायमा जीवनी मानील संतासी, रंजो चित्तासी अपुर्या। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भी। शरण शरण हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुखटा। सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम, दुसु पाप जात जात कार्य वारि संयुतम, कृतांत धूत काल भृत दीदी हारी वर्मदे, तुदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, तुदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या, माय बाप दोन्ही जीवीची मारावी, चरण धरावे बायकोचे, भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपदा। विश्व संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी भगवान परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा कूट प्रकरणातील हा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराजांनी मुमुक्षुला, साधकाला, जिज्ञासूला, मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असणाऱ्या साधकाला नामदेव महाराज मोक्ष प्राप्तीचे विपरीत उलटे कूट भाषेच्या माध्यमातून अर्थ सांगतात। विठ्ठल घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे। आपल्या श्री क्षेत्र झेंडीगुडा नागझरी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह गेला अनेक वर्षापासून गेले 11 वर्ष पूर्ण झालेले आपण तपोपूर्ती सोहळ्याला प्रारंभ केलेला आहे। आपलं परम भाग्य आहे, बोलू नका विठाला विठाला आपलं परम भाग्य आहे, ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या मार्गदर्शनातून या सप्ताहाचा प्रारंभ झालेला आहे। असे हरिभक्त परायण आपल्या किनवट तालुक्यातलं एक भूषण असणारे प्रेमचंदगिरी महाराज यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा।
कारण दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. तुकोबाराय म्हणतात दाता तोच आहे, सगळ्याकडून नामस्मरण करून घडतो. सोनं दान देणारा दाता नाही, वस्त्र दान देणारा दाता नाही, अन्नदान देणाराही दाता नाही, ज्ञानदान देणाराही दाता नाही, नामदान देणारा दाता विठ्ठल. म्हणून सत्ता म्हणजे अखंड हरिनाम. म्हणून त्यांनी आपल्याला हे दान दिलेलं आहे. आपलं परम भाग्य आहे. सेवेसाठी घेतलेला अभंग सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तनाला प्रारंभ. नामदेव महाराजांचा खूप प्रकरणातील हा भाग. नामदेव महाराज म्हणतात, हे झिंडी गुडाच्या साधका मोक्ष, तुला मोक्षाची इच्छा आहे ना, मग हे तू कर. काय तुला तरीच पावावे मोक्ष, तेव्हाच तू मोक्षाला जाशील. केव्हा? तुला 11 वर्ष झाले ना सप्ताह करून, मग पहिले घरातले मायबाप मार. मायबाप जिवंत असताना मार, तुला मोक्ष प्राप्त होईल. मायबाप दोन्ही जीवीची मारावी, तरीच पावावे मोक्ष पदा. तो म्हणाला, महाराज माझे आई वडील अगोदरच गेलेले आहेत. मग एक काम कर, घरी जायचं, आता पूजेचं ताट घ्यायचं, बायकोला पाटावर बसवायचं, बायकोचे शरण प्रक्षालन करायचे आणि बायकोचे पाय धरायचे. चरण धरावे बायकोची, तरीच पावावे मोक्ष पदा. तो म्हणाला, महाराज मला बायको नाही, मी तुमच्यासारखाच आहे. मग दुसरा उपाय कर, घरी गेल्याच्या नंतर सख्या बहीण भावंडाचं लग्न लाव, तुला मोक्ष प्राप्त होईल. भावाचे लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्ष पदा. तो म्हणाला, महाराज मला बहीणही नाही आणि भाऊ सुद्धा नाही. ची लाडकी बहीण होती तीही गेली, भाऊ गेला. मग चौथा उपाय सांगितलेला आहे, ब्राह्मणाचे घरी गायीची वधाव. ब्राह्मणाच्या घरी गायीचा वध कर, तुला मोक्ष प्राप्त होईल. तो म्हणाला, महाराज ब्राह्मणही नाही, गाय सुद्धा राहिली. मग पाचवा उपाय सांगता की भजन करावे गाढवाचे. आता देवाचं भजन करायचं नाही, संतांचं भजन करायचं नाही, मारुतीरायाचंही भजन करायचं नाही. कशाचं? गाढवाचं भजन करायचं. आणि गाढवाच्या भजनासाठी हा नरदे आहे, देवाच्या भजनासाठी नाही. विठ्ठला तुमच्या झिंडीगुडा गावामध्ये असा महाराजच आला नसेल या 11 वर्ष. त्याला तुम्ही जरी साक्षी नसले तर माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे, ज्यांच्यावर सेवालाल महाराजाचा अनुग्रह झालेला आहे, असे प्रेमचंद महाराज आहेत. विचार करा, आला का कधी? हे सांगणारा तुमच्या किनवट तालुक्यात सुद्धा महाराज नाही. सांगू का? याच्या पुढे तुमच्या नांदेड जिल्ह्यात सुद्धा नसेल. जिवंत मायबाप मारणारा महाराज पहिला. सत्ता कशासाठी आहे? ही पुसद तालुक्यातील ही महाराज मंडळी बोलवायची, एवढी गुणीजन मंडळी बोलवायची, आमचे योगेश महाराज बोलवायचे. हे कशासाठी सांगू का? हा सप्ताह कशासाठी, अन्नदान कशासाठी आहे हे सांगू का? हे सर्व मायबाप मारण्यासाठी आहे. हे सगळं मायबाप मारण्यासाठी. कसं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. विठ्ठल सर्वांना विनंती, थोडाही विक्षेप झाला की कीर्तन समाप्त. तिथं जे विठ्ठल, माझी गाडी उभीची, ड्रायव्हर गाडीतच आहे, ध्यानात ठेवा.
हो, आता ज्या ठिकाणी बसले त्याच ठिकाणी बसा, थोडी सुद्धा जागा हलवू नका. जागा हलवली की लगे विंचू चावला. पहा, कीर्तनातून जे विठ्ठल होईपर्यंत जर अगोदर गेला त्याला विंचू चावणार आहे. विठ्ठल तुम्ही इतक्या वर्षात ऐकलेले कीर्तन, हे कीर्तन वेगळंच असणार. नामदेव महाराजांचा हे कूट अभंग आहे. आता कूट अभंग म्हणजे काय? पहिली गोष्ट, कूट अभंग म्हणजे काय, का सांगितले संतांनी, ही कूट भाषा केव्हापासून आलेली आहे, याचा एक इतिहास आपल्याला शोधणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, इतिहासामध्ये, महाभारतामध्ये, समग्र संत वाङ्मयामध्ये कूट भाषा आलेली आहे. आणि आपल्या बोलण्यात सुद्धा कूट भाषाच आहे. विठ्ठला कूट म्हणजे वेदामध्ये अजामेकाम रोहितम शुक्लवर्णम, वेदात कूट भाषा आहे. 11,000 वेद श्रुती कूट आहे. पुराणामध्ये कूट श्लोक आलेले. महाभारतामध्ये केशवम पतितम दृष्ट्वा पांडवा हर्ष निर्भरः रुरुद्धा सर्वे कमरमा. कोण उठलं ते? त्याचं नाव घ्या, त्याचा बोर्ड लावू. विठ्ठला विठ्ठला इथं सगळे समान आहेत. खाली बसा. विठ्ठला विठ्ठला ही कूट भाषा पुराणामध्ये केशवम पतितम दृष्ट्वा पांडवा हर्ष निर्भरः रुरुद्धा सर्वे कौरवा हा हा केशव हा हा केशव. म्हणजे श्रीकृष्ण रथातून पडलेला पाहून पांडवांना आनंद झाला आणि कौरव रडा लागले. आता अर्थ लावताना माग कोण बोला लागले? विठ्ठला विठ्ठला ही केशव म्हणजे श्रीकृष्ण रथातून पडल्यावर पांडवांना आनंद होईल का कौरवांना? कसं आहे? कौरवांना आनंद. पण केशवम पतितम दृष्ट्वा, इथं केशव, के म्हणजे पाणी, शव म्हणजे प्रेत. पाण्यामध्ये प्रेत पडलेले पाहून पांडव हर्ष निर्भरः, पांडवांना म्हणजे पांढरा रंग ज्याचा आहे ते बगळे, बगळे आनंदित झाले. आणि रुरुद्धा सर्वे कौरवा, कौरव रडायले. म्हणजे कौ म्हणजे कावळे, कावळे रडाले आणि बगळे आनंदित झाले. हे त्याचं तात्पर्य. विठ्ठला याला काय म्हणतात? कूट भाषा, कूट श्लोक म्हणतात. असे 8,000 व्यासांनी कूट श्लोक लिहिलेले. आणि ही कूट संहिता पुराणामध्ये तर आहेत, आमच्या संत वाङ्मयामध्ये ज्ञानोबरायांच्या ओव्या खूप आहेत. एकेचे ठाई बैसला परी तो सर्वत्र गेला, तिने न पाहता विश्व देखिले, न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता सर्व भोगले. किंवा हे आगे विन जाळीती, दोरे विन बांधिती, ज्ञानी आसी तरी वजिती पैज घेऊन. ही कूट संहिता ज्ञानेश्वरीत आहे. अभंगामध्ये सुद्धा कूट श्लोक अभंग आलेले आहेत. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला, इकडे लक्ष द्या, पाण्याला पाणी आले मिळूनी, आज म्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आड्याला गेले. ही अशी उलटी भाषा संतांची आहे. आणि ही भाषा करण्यासाठी पहिली गोष्ट शिवालाल महाराज भगवान बाबा यांची कृपा पाहिजे. काळू बाबांची कृपा पाहिजे. ऐका नाही, काळू बाबाच्या वंशात किती मोठा अधिकार होता महाराज त्यांचा. तो साक्षात कालिकेचा काल भैरव काळू महाराज होते. विठ्ठला विठ्ठला त्यांच्या दोन गोष्टी सांगतो, कारण माझ्या जो सगळे इतिहास आहे
दोनच मी त्यांचं पूर्ण चरित्र करेल, पण दोनच. एकदा काळूराम बाबा नदीच्या कडावर बस आणि पाहिलं ते कोळ्यानं माशा चालवल्या. एक टोपली भरली आणि घरी घेऊन गेला. काळूराम बाबा तो बाजारात चालला, जिथे विकायला चालला त्याच्या आडव्या रस्त्यावर बसले आणि ह्या माश्या विकणाऱ्याने विचारलं, का रे ह्या माश्या केवढ्याला दिल्या? कोणाला? ते म्हणे बाबा, आणि तुम्हाला माश्या? हो म्हणे, मला माश्या लागतात. हो म्हणे, तुमच्यासाठी पैसे नाही, माश्याच घ्या. डायरेक्ट काळूराम बाबाच्या समोर ठेवली. काळूराम बाबांनी सगळ्याच्या सगळ्या माश्या खाल्ल्या, सगळ्या माश्या खाल्ल्या. आणि माश्या खाल्ल्याच्या नंतर रिकामी टोपली घेऊन घरी गेला. पहिलाच असणारा, गाईच्या माग फिरणारा. आणि त्याची बायको म्हणाली, का हो माश्याचे पैसे? म्हणे काळूराम बाबाला माश्या दिल्या. म्हणे तो बाबा का तुमच्या मुलाचं शिक्षण करणार का, खाऊ पिऊ घालणार का? बायको आदवा तदवा बोलली त्या कोळ्याला, आणि कोळ्याला आदवा तदवा बोलल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तो टोपली घेऊन असणारा चालला. मासे धरण्यासाठी जाळं टोपली घेऊन चालला. आणि जाळं घेऊन जाताना काळूराम बाबा पुन्हा रस्त्यात आडवे गेले. अरे तुझ्या मुलाचं शिक्षण मी करणार आहे, तुझ्या मुलाचं खाणं पिणं माझ्याकडे राहिलं आता, हे ध्यानात ठेव. आणि तुझ्याही दोघा नवरा बायकोचं खाणं पिणं माझ्याकडे लागलं. हे तुझ्या बायकोने सांगितलं ना, ते मी करणार आहे. आणि तुझ्या ज्या माश्या होत्या ना कालच्या, त्याही मी तुला देणार आहे. टोपलं पुढं कर. आणि ते टोपलं पुढं केलं. मेलेल्या माश्या खाल्ल्या आणि जिवंत माश्या बाहेर पडल्या टोपलीमध्ये. ते काळूराम महाराज टाळ्या वाजल्या. तुम्हाला 11 वर्षात कधी न ऐकलेल्या गोष्टी. एक ग्रस्त, सज्जन ग्रस्त होता आणि त्याचा बंधू कोंबड्याचा व्यवसाय होता. पण त्याच्या घरी कोंबड्या होत्या. आणि बाबा आले. आणि बाबा आल्याच्या नंतर आता काय करावं, आणि काय करावं काय, बाबा या माझ्या घरी, मी येतो. आल्याच्या नंतर ते बसायला काही नाही. मग काय करायचं? एक टोपली होती, डाळ होतं, त्या डाळ्याखाली एक कोंबडी होती. आणि त्याच्यावर बाबाला बसवलं गादी टाकून. म्हणे अरे कशाला? याच्या खाली कोंबडी आहे म्हणे. हो म्हणे बाबा. म्हणे या कोंबडीचं मला जेवण करायचं. आणि कोंबडीचं जेवण केलं काळूबाबांना. आणि काळूबाबांना जेवण केल्याच्या नंतर म्हणे काळूबाबा म्हणाले, लक्षात ठेव, ही जी कोंबडी आहे, या कोंबडीचं जे मांस तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांनी खाल्लेलं आहे आणि मीही खाल्लेलं आहे. हीच कोंबडी उद्या सकाळी बाग देईल याच टोपली खाली, याच गाडी खाली. पण सकाळी त्याच कोंबडीनं बाग दिला. हे सामर्थ्य सिद्ध महात्मे होते. संत सेवालाल महाराज याच्याही पुढचे, संत भगवान बाबा याच्याही पुढचे. बिरसा मुंडा माहित आहे का? त्याचा इतिहास आहे माझ्याजवळ. 800 पानाचा ग्रंथ आहे. तो पूर्ण बिरसा मुंडा मी सांगितला एका ठिकाणी. विडाला विडाला कुटुंब आणि त्यांच्या जीवनात मला सांगायचं आहे. आता हे सगळ्यांचे चरित्र मी सांगणार नाही. मला भाव सांगायचा आहे की ही कूट भाषा ही अनादी कालापासून आलेली आहे. म्हणून आमच्या संतांचे कूट अभंग. कूट म्हणजे कोड्यात्मक. कळते का? कोडे कळतात का तुम्हाला? आता कोड्यात्मक भाषा आहे. मी तुम्हाला 1-2 कोडे सांगतो. ऐक चतुरा गोष्ट सांगतो खरी, बिन बापाचा पुत्र जन्मला माता नव्हती घरी. हे झेंडी गुडाच्या चतुरा खरी गोष्ट आहे. ऐक चतुरा गोष्ट सांगतो खरी, बिन बापाचा पुत्र जन्माला माता नव्हती घरी. सांगा
कोड लवकुश. सीता गरोदर असताना लक्ष्मणाला वनवासात सोडा सांगितलं आणि सीतेना तिथं सोडल्याच्या नंतर सीता लवाळाच्या गवतावर बसली. एकाचा जन्म कुशीतून झाला त्याचं नाव कुश ठेवलं आणि एकाचा जन्म लव्हाळाच्या गवतातून झाला त्याचं नाव लव ठेवलं. मग तो गवतातून झाला त्याला बाप आहे का नाही. बिन बापाचा पुत्र जन्माला माता नव्हती घरी. दुसरं कोड विचारतो तुम्हाला. एकदा कबीर महाराज आपल्या झिंडीगुडामध्ये आले आणि कबीर महाराजांनी एक आश्चर्य पाहिलं. कबीर महाराज म्हणतात मैंने एक अचंबा देखा, मुर्दा रोटी खाए, पुकारे तो बोले नहीं और मारे तो चिल्लाए. फक्त गावातलेच सांगा बरं का. इथले भजनी मंडळ गायक वादक कोणीच नका सांगू. इथल्यांनाच विचारत आहे. मग कोणी सांगा. कबीर महाराज म्हणतात झिंडीगुडामध्ये मी आश्चर्य पाहिलं. मेलेलं प्रेत रोटी खात होत. मुर्दा रोटी खाय. त्याला विचारलं किती रोट्या खाल्ल्या. पुकारे तो बोले नाही. विचारलं तर सांगत नाही. और मारे तो चिल्लावे. त्याला मारलं की चिरचिर आरडते. सांगा सांगू का ते कधी खायला लागलं. 11 वर्ष 10 वर्ष पूर्ण होऊन आज 6 दिवस झाले मेलेलं प्रेत. सगळे भात वरण खा लागले आणि मेलेलं प्रेत आता इथं सगळ्याच्या देखत मेलेलं प्रेत रोटी खा लागलं. सांगा सगळ्याच्या देखत सगळ्यांनी भात खाल्ला ना भात वरण. पण त्यांनी भात वरण नाही रोटी खाते ते भाकर सुद्धा नाही. सांगू का त्याचं नाव सांगू. मृदंग. मृदा म्हणजे मृदस्य अंग यस्य सहा मृदंग हा. मृदा रोटी खाय. रोटी म्हणजे कधी खा लागलं ते गव्हाची ज्वारीची नाही. किती दिवस झाले 10 वर्ष होऊन 6 दिवस झाले ती रोटी खाला. सगळ्याच्या देखत मुर्दा रोटी खाय पुकारे. त्याला विचारलं किती खाल्ल्या. पुकारे तो बोले नाही और मारे तो चिल्लावे. मारलं की अरे याला म्हणतात कोड. काय बरं दुसरं कोड विचारतो. महिला मंडळी लाडक्या बहिणी तुम्हाला मी कोड विचारतो. तुम्ही नाराज होऊ नका. एका नावाची स्त्री ती राहते मेरूच्या शिखरी. तिचा बाप ब्रह्मचारी. तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी. ती नारी कोणती. फक्त महिला सांगा. जर पुरुषांना सांगितलं की त्याला साडी चोळी आहेत. एका नावाची स्त्री ती राहते मेरूच्या शिखरी. तिचा बाप ब्रह्मचारी. बापाचं नाव सांगावं लागत. तिचा बाप ब्रह्मचारी. तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी. ती नारी कोणती. काय वा वा वा. गुलाबी ड्रेसच्या दिदीसाठी टाळ्या वाजवा. एका नावाची स्त्री राहते कुठं मेरूच्या शिखरात. कोणाच्या. बर तिचा बाप ब्रह्मचर्य. उच्या बापाचं नाव काय. उ कोणापासून झाले. प्रत्येकाला मायबाप आहे ना. उच्या बापाचं नाव काय सांगू. पूर्वीच्या काळात महिलांच्या डोक्यात काय व्हायच्या. वा होत होत्या. का होत होत्या. त्या काम करत होत्या कष्ट करत होत्या आणि त्या काम करताना घाम यायचा आणि घामातून त्यांची निर्मिती व्हायची. स्वेदज काय ते स्वेदज आहे ना. स्वेदज उत्पत्ती घामापासून आहे. हो मग घामाला बायको आहे का. तिचा बाप ब्रह्मचारी. तिचा मृत्यू हिरण्यकश्यपूच्या परी. उला कसं मारतात ना खाली. दुसरं कोड विचार. काळी काठी तेल लाटी वागते पण मोडत नाही.
सांग. केस वेणी काळी काठी तेल लाटे वागतात पण मोडत नाही. नाही कळालं. दुसरं कोड विचार. एका नावाची स्त्री दुसरं कोड आहे. हे असे कोड्यात्मक भाषा आहे. काळमुख आहे पण वानरी नाही. दोन जिभा आहे पण सर्पी नाही. पाच पती आहे पण द्रौपदी नाही. सांगा तुमच्या जवळ आहे ते. शाळेत त्याच्याशिवाय कामच होत नाही. विठ्ठल विठ्ठल काळमुख आहे पण वानरी नाही हे का नाही. दोन जीभ आहे पण ते सर्पी नाही का नाही. हो पाच पती आहेत त्याचे हे बोट पण ती द्रौपदी आहे का नाही. याला म्हणतात कोड. अशा कोड्यात्मक आहे आजी अभंग त्याला खोटा अभंग म्हणतात. सांगा आमचे कोडे दादा सांगा आमचे कोडे. लांडग्यासाठी शेळी रडे किंवा चिंचच्या पानावर एक देऊळ रचिले. आधी कळस मग पाया रे देव पूजो गेलो तव देऊळ उडाले. खेड्या सद्गुरु राया रे किंवा काट्याच्या वर वसले तीन गाव. दोन ओसाड एक वशीची ना. वशीची ना तेथे आले तीन कुंभार. दोन थोटे एका घडेची ना. घडेची ना त्याने घडली तीन मडकी. दोन कच्चे एक भाजेची ना. कळालं का. लक्ष देऊ नाही का आपण. भाजेची ना त्यात रांधले तीन मूग. दोन कच्चे एक शिजेची ना. शिजेची ना तेथे आले तीन पाहुणे. दोन रुसले एक जेवेची ना. नाही कळालं. तुम्ही चार्जिंग करून नाही आले मी. दोन रुसले एक जेवेचे. जेवेची ना त्याला दिल्या तीन म्हशी. दोन वांज एक फळेची ना. फळेची ना तिला झाले तीन टोनगे हेले हाले रेडे. तीन झाले. दोन मेले एक वाचेची ना. वाचेची ना त्याचे आले 3 रुपये. दोन खोटे एक चालेची ना. चालेची ना ते आले 3 पारखी. त्यांना मारल्या 3 भुक्या. 2 हुकल्या एक लागेची ना. याला म्हणतात कोड. हे कोड सद्गुरु वाचून ज्ञानदेव म्हणे याचा अनुभव सद्गुरु वाचून कळेची ना. अशी कोड्यात्मक भाषा जी असते त्या अभंगाला कूटाभंग म्हणतात. आणि त्या कूटाभंगाच्या माध्यमातून साधकाला मुमुक्षुला नामदेव महाराज म्हणतात तुला मोक्ष पाहिजेत ना मग पहिले घरातले माय बाप मारा अभंगाचं प्रथम. माय बाप दोरी माय बाप
नामदेव महाराज म्हणतात साधका तुला जर मोक्ष पाहिजे असेल तर पहिला उपाय कर माय बाप दोन्ही जीवेची मारावी चरण धरावे बायकोचे माय बाप जिवंत मारा असं कुठं सांगितलेलं नाही वेदात नाही शास्त्रात नाही पुराणात नाही संत वाङ्मयात सुद्धा सांगितलेलं बरं या 11 वर्षात तुम्ही 11 म्हणजे 10 वर्ष पूर्ण होऊन काल 5व्या कीर्तनापर्यंत कुठल्या कीर्तनकारानं सांगितलं मायबाप मारा नाही सांगितलं बरं एवढ्या कथा झाल्या 10 कथा ऐकल्या 11वी सुद्धा योगेश महाराजांच्या मुखातून तुम्ही कथा ऐकायला लागले याच्यात तुम्ही ऐकलं नाही बरं ज्यांनी सप्ताहाची सुरुवात करून दिलेली आपल्याला ढकलून दिलेले पुढं आणि आपण मागं खुर्चीवर बसलेले अशा प्रेमानंद महाराजांनी तरी सांगितलं का मायबाप महाराज बरं ते जाऊ द्या हे गायक वादक हे आमचे हे महाराज आणि मृदंगाचार्य यांनी सांगितलं का मायबाप मारा नाही पण मी मात्र सांगणार मायबाप जे आहेत ना मायबाप आहेत का इथं कोणी लेकर बाळ कोणालाच नाहीत का इथं मायबाप आहेत ना हा ही रात्र वैर्याची आहे ही तुमची शेवटची रात्र आहे बर का जेवढं काही आहे तेवढं आज रात्रीपर्यंत मी 1 तास आहे इथं तेवढं माझ्याजवळ द्या कारण हा तुमचा शेवटचा दिवस आहे विठ्ठल माय बाप मारायचे म्हणजे काय अहो माय बापाची सेवा करा वेदानं सांगितले मातृदेव भव पितृदेव भव शास्त्र सांगते ज्ञानोबराय म्हणतात सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे तया सेवेसी कीर शिरिले लोड किले तुकोबराय म्हणतात माय बाप केवळ काशी तेने न गावे तीर्थासी कुंडलिके काय केले उभे परब्रह्म ठेविले मग माताची भजावी आईची सेवा वडिलाची सेवा करावी नुसतं आईकडून नुसतं असं बोट केलं बापाकडं तर आई वडिलाकडं तो नरकाला जातो असं बोट ज्ञानोबराय म्हणतात अवज्ञानी कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना कारण होय मग आई वडिलाला मारायचं म्हणजे काय हा सप्ताह कशासाठी सांगू का मायबाप मारण्याचा त्याचा गाभा सांगतो या 11 वर्षातला गाभा तुमच्या पुढे ठेवतो फक्त गाभा घ्या तर फल घेऊ नका विठ्ठल म्हशीला जनावराला टरफल आवडतात गाभे आवडत नाही जनावर नाहीत म्हशी नाहीत ना बसलेल्या गाभाच घेऊन जा जर टरफल नेले तर तुम्ही म्हशी विठ्ठल गाभा सांगायला मी गाभा तुमच्याकडे काय म्हणतात गाभा मुख्य भाग मधला भाग त्यातलं श्रेय तेवढं घ्यायचं आपल्याला आपण आता हरभराला खाय हरभऱ्याचं काय खातो दाना खातो ना फक्त दाना दानाच मी तुम्हाला सांगणार आहे आता कळालं सोपं त्यांना गाभा कळेल नाही मला सांगायचं आहे की माय बाप मारायचे म्हणजे काय या विटा मातीतल्या घरातले मायबाप नाही आपल्याला जन्माला देणारे मायबाप नाही अंडरलाईन करा या देह नावाच्या घरात
एक माय आहे आणि एक बाप आहे. देह सगळ्याला आहे ना. देह सगळ्याला आहे. दोन पायाचा देह सगळ्याला आहे. स्त्रीला आहे, पुरुषाला आहे. जे बडबड करतात त्यांना देह नाही. त्यांच्यात आणि कुत्र्यात काहीच फरक नाही. विठाला विठाला मला सांगायचं आहे, भाव भाव सांगा, लक्ष देऊन ऐका फक्त. या देह नावाच्या घरात एक बाप आहे आपला. त्या बापाचं नाव सांगू, अहंकार आहे. अहंकार काय? अहंकार. आणि आईचं नाव काय? ममता. ममता दिदी. ममता म्हातारी आहे. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. हो, मला सांगायचं आहे, एक बाप आहे अहंकारण. अहंकारण आपले अनेक विकार वाढवले. अहंकारम परम दर्पम कामम क्रोधम परिग्रम, हे अनेक. आणि आमच्या संतांनी पहिली गोष्ट, संत सेवालाल महाराजांनी, काळूराम महाराजांनी, संत भगवान बाबांनी, समोर असलेल्या हनुमंतरायने पहिला काय मारला असेल तर बाप मारला. त्याचं नाव आहे. हे हनुमंतरायचं का आले? त्यांचं नावच आहे हनुमान. हन्हन्यती म्हणजे हनन करणे, मान म्हणजे अहंकार. अहंकार देला तुम्ही देव होणार नाही. लगेच सोपं सांगतो. माझं कीर्तन दगडाला कळेल. दगडाला अभंग असं आहे, कीर्तन करायला कळणार नाही पण दगडाला कळते. म्हणून मला सांगायचं, इतकं ज्ञानोबरायांचं सूत्रच आहे. निम्न भरलिया उनी पाणी ढळोची नाही. एक खड्डा भरल्याशिवाय पुढच्या खड्ड्यात पाणी जात नाही. तसे हे खड्डे आहेत, हे भरल्याशिवाय या मोठ्या खड्ड्यात पाणी येणारच नाही. म्हणून मला सांगायचा भाव, मान हनुमान. मान म्हणजे अहंकार, आणि हन्हन्यतिक म्हणजे हनन करणे. अहंकार गेल्याशिवाय देव होत नाही. आणि देव झाला की त्याचं देऊळ होत. देऊळ झालं की तिथे सत्ता होती. या सत्याचं कारण काय आहे मी सांगितलं. भगवान बाबा, सेवालाल महाराज, काळूराम महाराज, बिरसा मुंडा क्षेत्रीय होता महाराज, पण त्यांनी सुद्धा हा अहंकार मारला होता. विठ्ठल कारण त्यांचे वंशजाचा माझा चांगला परिचय. 13चा शुलपाणीच्या झाडीमध्ये मला भाव सांगायचा आहे. हे त्यांनी अहंकार, हे विकार मारले. आणि हे विकार अहंकार नावाचा बाप मारला. आणि तो बाप मारला. हा पहिला. तो मामा नाही पकडत. कोणाला पडतो अहंकार? नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाची धुंबे कंठी, नाना संकटे नाचवी. पहिला हा अहंकार आमचे हबप पकडतो. हबप पहिला. या अहंकाराने गचांड कोणाचं धरलं? कथाकाराचं आणि कीर्तनकाराचं. महाराष्ट्रातला आद्य कीर्तनकार आणि आपल्या भारतातला आद्य कथाकार. सांगू का त्या आद्य कथाकाराची गचांड धरलं त्याने अहंकाराने? सांगू त्याचं ना? ज्याची कथा ऐकतात ना तोच. ज्याची कथा ऐकता तुम्ही
तोच आहे यम प्रवर्जंत मनोवेदमवेद कृत्यम द्वैपायन विरह कातराजुभाव पुत्रेति तन्मयतर रोहिणी दुष्टम सर्वभूतम हृदयम मुनिमानितोस्मि. कळाला का? संताच्या भाषेत सांगू का त्याचं चरित्र? ब्राह्मणाचे पोर एक खेळाची द्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाची द्याले, 12 वर्ष जपाली रे, 12 वर्ष जपाली रे, कापत कापत पायी राहिली, कापत कापत पायी राहिली, नागरीची पळून गेली रे, नागरीची पळून गेली रे, आईच्या खेळ्या तुझा पडले अहंकार लागेल म्हणून आईच्या पोटात 12 वर्ष लपलं. पोराचं नाव तुम्हाला माहित नाही? 12 वर्ष सत्याला झाले. शुकमुनी. काय नाव त्याचं? शुकमुनी. शुकाचार्य. पण 12 वर्ष लपलं. ती सुद्धा माता म्हणे बाळा बाहेर ये, देवाला प्रार्थना केली, ते आलं तसंच पळालं. ती आई म्हणाला पोरग झालं पळालं, बाप त्याच्या पाठीमाग. ते तसंच गेलं. शुका थांब त्याला वाटलं मी शुक आहे. आणि लगेच या अहंकारानं अभिमान त्याचं गतंड धरलं. अभिमान लागे शुकाचे माथी, त्याने पकडलं कोणाचं गतंड आणि गेलं. आणि कमंडलू घेतलो, दंड्या घेतलेला आहे, झोळी घेतली, लंगोटी घातली, हातामध्ये भस्म घेतलं आणि जनकाच्या दारात गेलो आणि सांगितलं मी शुक आलो म्हणून सांगा जनकाला. आतूनच आवाज आला संगम तेक्वा सुखी भाव. त्याच्या हातात काय होतं? घर दार बायको लेकरा काय होतं? दंड्या कमंडलू होतं ठेवलं बाजूला. मी शुक आलो म्हणून सांगा. पुन्हा आवाज आला संगम तेक्वा सुखी भाव. एक झोळी होती ती टाकून गेली. झालं मी शुक आलो म्हणून सांगा. आता काय मुठभर राख होती ती दिली टाकून. मी शुक आलो. तिथून आवाज तोच आला संगम त्यक्त्वा सुखी भव. ज्याचा संग केला त्याचा त्याग कर नंतर ये. कशाचा त्याग? मी हा मी नावाचा शुक आहे. मी तसा मी पंगत दिली. मी एका बाईने मला स्वयंपाक केला बरं का ताई. ती म्हणाली महाराज इतका छान स्वयंपाक केला प्रेमानं. मी जेवायला बसलो, चपाती वाढली, भाजी वाढली, भाजीत सुद्धा मीठ घ्यायची गरज पडली नाही. स्वयंपाक चांगला झाला आणि ती बसली म्हणे महाराज आमच्या भावकीमध्ये माझ्यासारखा स्वयंपाक कोणी करत नाही. भाजीची चवच बदलली. मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी भाजी करते ना, एक काही बाईला जमत नाही गावात. मी म्हटले भाजीची चव बदलली. नुसता मी आला. ताटात वाढलेल्या भाजीची जर चव बदलत असेल तर मी पहिला हा बाप आपल्या आडवा येणार आहे. या गेटवर वरती येताना हनुमंतरायाच्या दरबारात येताना पहिला मी हा सोडून. मी बंजारी आहे, मी वंजारी आहे, हो मी गोरमाटी आहे, मी कोण मी गोंद आहे, मी आदिवासी आहे. मी
पहिला याच्या बाहेर गेला पाहिजे तो बाप मारा. तो बाप जर नाही मारला तरी सप्ता आणि गायक हे सगळं वेगळंच आहे. पहिला बाप तो मारायचा. आणि यांचे फोटो का लावायचे? काळूराम महाराजांनी पहिला बाप मारला, भगवान बाबांनी पहिला बाप अहंकार नावाचा मारला, सेवालाल महाराजांनी पहिला अहंकार नावाचा बाप मारला, हनुमंतरायांनी पहिला अहंकार नावाचा बाप मारला. तसा हा अहंकार नावाचा पहिला आपल्याला बाप मारायचा आहे. अहंकार नावाचा पहिला बाप मारा. हो, याने आमच्या आद्य कीर्तनकार त्याला पकडलो. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही नाम्या. त्या नामेदेवला आद्य कीर्तनकार होते, त्यालाही अहंकार होतो. ह्या अहंकाराचं गाठोड हो. आणि आमच्या ज्याला संत व्हायचं हो, त्याने पहिला हा बाप. ज्ञानोबरायांनी यांनी काय केलं? पहिले हेच केले, हेच आडवावया आले, दोष वैरी धोपटिले, तया माझी पहिले देहंकारू. हा बाप मारा. आणि ममता नावाची माय मारा. नुसतं मी म्हटलं तर 1,000,000 ब्राह्मण मारल्याचं पाप लागते. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटिती. मी हे सरे उरला उरे विठ्ठल. हा मी जाण्यासाठीच सगळं हे सगळं सोंग आहे. जर मी जर जात नसेल ना तर काही शून्य. म्हणून मायबाप दोन्ही कधी महाराज जिवंत असतानाच मायबाप दोन्ही जीवेची मारा. हे जर नाही जमलं तर दुसरा उपाय करा. चरण धरावी बायको. काय करायचं? बाई इथं लग्न झालं का? सगळ्यांचे लग्न झालं का? महिला म्हणजे हो म्हणा. लग्न झालेच नाही का कोणाचं? नाही का? या ओट्यावर बसलेल्या पोरी, हे पोर, हे आमचेच झाले लग्न. तुम्ही सगळे. आणि खरंच तुमचं एकाचं लग्न नाही झालं इथं. विठाला मी सिद्ध करून दाखवतो. या पोरींचे झाले, या पोरांचे झाले, तुमचं लग्न व्हायचं राहील अजून. विठाला विठाला. हे महाराज कशी उलटे सांगतात? मी सगळं उलट सांगत असतो. का उलट सांगतो? माझा जन्मच आईच्या पोटातून उलटा झाला. जन्म उलटा झाला आणि मी उलटेचा भंग पाठ करतो आणि उलटी ज्ञानेश्वरी सांगतो. सगळं माझं उलटच आहे. बरं, माझच नाही, हे जगतच उलट आहे. अहो, या मूर्ती लोकात जन्माला तर मूर्ती लोकच उलट आहे. हा कटकटा हे ओखटे, मूर्ती लोकीचे उभराटे, मूर्ती लोक उलट आहे. संसार वृक्षही कसा आहे हो? कसा आहे बाबा? ऊर्ध्व मुलं मदशी, याच्या मुळ्यावर येत आणि फांद्या. अहो, सगळं उलटच आहे. काय? सगळं या जगातलं उलट आहे. सांगू का काय काय उलट आहे? सगळंच उलट आहे. पहिली गोष्ट, या आईच्या पोटात आपली वाढ होते. कशी होते? उलटी होते. खाली डोकाने वरती पाय. 9 महिने 9 दिवस तो उलटाच असतो. 10व्या दिवशी त्याची उलटाच येतो. आणि आल्यावर कुठं? आधी कळस मग पाया. अगोदर कळस आहे आणि नंतर पाया आहे. आधी कळस मग पाया. आला उलटा. तर उलटा आल्यावर कुठं सरळ आहे? त्याचं वागणं उलटच आहे. पायात बुट का बुटात पाय? कसं आहे? पायात बूट घालतात का बुटात पाय घालतात तुमच्या इकडं? कसं आहे? पायात बूट घालतात, बुटात पाय घालत.
आता पायात बूट कशाला म्हणतात आहे का? पाय चिरायचा आणि त्यात बूट घालायचा त्याला म्हणतात पायात बूट. अहो बुटात पाय घालावं लागते, आपण म्हणतो पायात बूट घाल. अंगात शर्ट का शर्टात अंग, कसं आहे पोरी? असं खेळत फिरत नाही. अंगात शर्ट का शर्टात अंग, शर्टामध्ये अंग घालावं लागतं. आपण काय म्हणतो? अंगात शर्ट घाल, अंग चिरून त्यात शर्ट घालायचं. डोक्यात टोपी का टोपीत डोकं, कसं आहे? डोक्यात टोपी का टोपीत डोकं, टोपीत डोकं घालावं लागतं. पण आपण तसं म्हणत नाही. डोक्यात टोपी घाल, डोकं चिरायचं आणि त्यात टोपी घालायची. तुम्हाला प्रश्न विचारतो, हातात बांगडी का बांगडीत हात, कसं आहे? सोपा प्रश्न आहे. अहो बांगडीत हात का हातात बांगडी? आता बांगड्याच राहिल्या ना. काय बांगडीत हात घालून घ्यावा लागतो, पण असं कधीच म्हणत नाही अगं ठकूबाई हातात बांगड्या भरून घे, म्हणजे हात चिरून त्यात बांगड्या भरायच्या का? ते सगळं उलट आहे. या उलट्या जगात आपण जन्माला आलेलो आहे. अजून आपले मेंबरे ह्या आहेत. मग यांनी मला चहा प्यायला बोलवलं, तुम्हीच बोलवलं होतं. आम्ही तिकडे गेलो, ते म्हणले तिकडे जाऊ नका महाराज, त्या ताराला झटका मशीन आहे, आपल्या तिकडे झटका बसत. मग आम्ही तिकडून आलो. आल्याच्या नंतर ती म्हणले महाराज चहा घेऊन जा. आता चहा पिऊन जा का घेऊन जा? कसं आहे विचारा त्यांना, चहा घेऊन जा. मी म्हणलं गाडी तुमच्या तिथं लावतो म्हणलं, आणि जाताना चहा घेऊन जाणार आहे आम्ही. कसं जाणार? पण चहा घेऊन जाताना आम्ही मोठी पातेले आणले. चहा पिऊन जा का घेऊन जा? ते म्हणले घेऊन जा, आम्ही घेऊनच जाणार आहे. पिऊन जा, पण ते म्हणले घेऊन जा. आम्ही बसल्याच्या नंतर ते म्हणले अहो चहा टाकला. टाकला म्हणजे टाकून दिला. मी म्हणलं टाकलेली वस्तू घेत. आम्ही निघालो. निघाल्याच्या नंतर ते म्हणले अहो महाराज थांबा थांबा, चहा झाला. चहा झाला म्हणजे कळते ना भाषा? अहो सगळं उलट आहे या जगात. आमचे फोन चालू होते. आम्ही आता मालेगाव निघालो. कुठपर्यंत आले? मालेगाव, वाशिम, मालेगाव आलं, वाशिम आलं, पुसद आलं, पुन्हा ते गुंजगाव आलं, माहोर आलं, सारकणी आली, किनवट आलं. आता ते गाव आले का आम्ही आलो? गाव जागेवरच आहे. हे सगळं उलट आहे. ते का मावशी आम्ही लवकर गेलो तिथं, आणि महाराज थोडं थांबा, थोड्या वेळानं नळ येतात, मग आंघोळ करा, मग कपडे द्या धुवायला. बरं ठीक. नळ तर इथंच येत. नळ येतात का नळात पाणी येते? अहो सगळं उलट आहे. मग ताट गीट सगळे मांडले. आमच्या वहिनी म्हणल्या महाराज ताट वाढले बसा. आता ताटात पदार्थ ठेवले का ताट वाढले? अहो सगळं या जगात उलट आहे. आणि हे उलट्या खुणा आपल्याला ओळखायच्या. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्याला मोठी लागली तहान. ह्या उलट्या खुणा आहेत. ह्या उलट्या खुणा कूट भाषेच्या माध्यमातून सांगितलं. चरण धरावे बायकोचे. आता घरी जायचं सगळ्यांनी. बायकोला पाटावर बसवायचं, तिच्या खाली सोन्याचं ताट ठेवायचं, चांदीचा तांब्या घ्यायचा, तिच्या पायावर टाकायचं, चरण प्रक्षालन करायचे. लाडक्या बहिणी
आणि तिचे पाय असे स्वच्छ धुवायचे. तिच्या पायाचं तीर्थ घ्यायचं, तिच्या पायावर असणारा एका पायावर ओम आणि एका पायावर स्वस्तिक काढायचं आणि फुलं वायाचे, तिच्या गळ्यात हार घालायचा आणि तिच्या पायाचे चरण धरायचे. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. बघा ना कसे चेहरे फुलले. महाराज पाहिजे तर असं. मी एवढं का सांगायला लागलो, त्या लाडक्या बहिणी आहेत ना, एक हप्ता मला देणार आहे. लाडक्या भावाचा एक हप्ता देणार आहे. 250-250 रुपये प्रत्येकीने आणले. ज्याने आणली नाही त्या पटकन घरी जा. आम्ही अर्धा एक तासाचे रिकाम्या जर गेल्या तर तुमच्या लाडक्या बहिणी बंद होणार आहेत. कारण लाडके 2 भाऊ होते. एक भाऊ गेला, एक भाऊ गेला. हो. आणि भावाची जागा कोण घेतली? बहिणीने घेतली. बहीण बहिणीला कधीच काही देत नसते, बर का. म्हणून मी त्या बहिणीला विनंती करणार आहे, सांगणार आहे, हो हे चालूच ठेवा. एक हप्ता पूर्ण द्यायचा मला. 250 का किती? 2,500. 1500 का? 1500 नाही, 500 रुपये राहू द्या. 1000 रुपये. चरण धरावे बायकोचे आणि हे धरणार आहेत आज. आज मग महाराजाला भीतीच वाटली. चरण बायकोचे धरायचे. हो. आणि हा सप्ताह बायकोचे चरण धरण्यासाठी हे हनुमंतरायांनी बायकोचे चरण धरले. म्हणून आज त्यांचे गावागावात मंदिर. बायकोचे चरण धरले. होय. मी गाभा सांगायला लागलो, फक्त हे ध्यानात ठेवा. महाराज काय सांगायला लागले? विठाला विठाला. एका वाक्यात सांगा, तुम्ही लाख रुपयाचा जरी कीर्तनकार आणला ना तरी हे सांगणार. फक्त सार सांगायला लागलो. हो. सार. नामदेव महाराज म्हणतात चरण धरावे बायकोचे. बायकोचे पाय धरा. पण बायकोचे पाय का धरू नये? धरावे, अवश्य धरावे. धरत नाहीत का? हो. सगळे नवरे बायकोच्या पाया पडतात. बायकोला म्हणतात, अगं मी तुला सगळं करू लागतो, सगळं सांभाळतो, भांडे घासू लागतो, कपडे धुवू लागतो, झाडून काढू लागतो, दरवाजा बंद करून सगळं करू लागतो, सगळं सांभाळतो. फक्त तू एकच सांभाळ. काय? तोंड सांभाळ. तुझ्या पाया पडतो, फक्त एकच सांभाळ. काय? तोंड. बरोबर आहे. या अनुभवात आहे. म्हणजे त्या तसंच करणार आहेत पुढं. ऐका, तोंड तुझ्या पाया पडतो. बरं, नवऱ्यानं बायकोच्या पाया पडावं का बायकोनं नवऱ्याच्या? कसं आहे तुमच्या इकडं? आमच्या इकडं माणसं मेल्यावर जातात. तुमच्या इकडं तिथेच का? तुम्हाला खरं सांगा, नवरा बायकोच्या पाया पडतो का बायको नवऱ्याच्या पाया पडत असते? बायको नवरा. अर्धावट म्हणला. म्हणजे बायको नवऱ्याच्या पाया पडते ना. साक्षीला आहे. पोटातून पाहत होतो. ऐका, बायकोंवर कोणती बाई आहे ती रोज नवऱ्याच्या पाया पडते हातवर? हा भीष्म, हा जयद्रथ. कोणती बाई आहे? एकही पाया पडत. हे सिद्ध झालं नाही तर सगळं. ऐका, मला पुढे भाव सांगायचा आहे. चरण धरावे बायकोचे पाय धरावे, हे विषय चालू आहे आपला.
आणि बायकोचे पाय का धरावे इकडे लक्ष देऊन आहे का गाभा आहे का ती बायको असते ना ती बायको नसते आपली तिची आणि आपली ही गाठ ब्रह्मदेवाने अगोदर 7 जन्म ती आपल्या सोबत होती 7 जन्म झाले ती आपल्या सोबत आहे कोण बायको आणि 8व्या जन्मात तिची आणि आपली ब्राह्मणाने गाठ मारली आणि 7 जन्मापूर्वी ब्राह्मणाने ब्रह्मदेवाने गाठी मारलेली आहे विचार करा इतक्या वर्ष झाले ती आपल्या सोबत आहे आणि पुढच्या 7 जन्माच्या गाठी ती मारत असते वडापावचा स्टॉल टाकते ती वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी कुठं वटवृक्षाखाली वडापाव समोसा भेळ नाही वडापावचा स्टॉल टाकते तुम्ही टाकत नाही का हे वटवृक्षा पाव असे 7 एढे मारते आणि गाठी मारते किती 7 पुढच्या 7 जन्माचं ती रिझर्वेशन करते मागच्या 7 जन्माचं रिझर्वेशन करून आली 8व्या याच्यात आपल्या बरोबरच आहे तुमच्या सुखदुःखात सहभागी झालेली आहे आणि पुढच्या 7 जन्माच्या ती गाठी मारते पुढचं रिझर्वेशन करते मग तिचे पाय का धरून बघा पोराला कळालं दगडाला कळेल असे कीर्तन माझं म्हणून तिचे पाय का धरू नये 5 मिनिटं जर सीटावर जागा धरली तर आपण म्हणतो हो एवढ्या गर्दीत आणि तुम्ही माझी जागा धरली तुमच्या पायाला त्याचे पाय धरतो म्हणजे 7 जन्मासाठी आपल्यासाठी रिझर्वेशन करते तुम्ही करत नाही का रिझर्वेशन तुमच्याकडे हा सण नाही का कधी करता बरं महिला मंडळी करतच नाही वट सावित्रीला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कशाची येड्या बाबीची पूजा करता का पूजा कशाची करतात बोलत जा वट वृक्षाची वडाच्या झाडाची पूजा करतात पण वडाच्या झाडाचीच का करतात कारण हिचा आणि याचा संबंध जोडायच्या अगोदर जेव्हापासून संबंध घडला तेव्हापासून तो वटवृक्ष आहे मागच्या 7 जन्म आणि पुढच्या 7 जन्मापर्यंत तो वटवृक्ष राहणार आहे म्हणून वटवृक्षाची पूजा ध्यानात ठेवा चरण धरावे बायकोची हाच तुमची मजा आहे बघा चेहरे म्हणून त्या लाडक्या बहिणी 1,000 रुपये त्यांनी गोळा केलेली तोपर्यंत करा गोळा ऐका मला पुढे भाव सांगायचा जी बायको असते ना ती बायको नसते आमच्या बहिणींचा दोघी बहिणी सोबती झाल्या घर भावाच्या निघाल्या दोघी बहिणी तिसरी लेक तिन्ही मिळून भ्रतार एक तिसी एक कन्या झाली की देशांतरा निघून गेली ऐका मुलाचे बोलणे बायको नवऱ्याची कोण बायको ही नवऱ्याची कोण आहे बहिणी म्हणे वरणू काय बायको नवऱ्याची माय बायको ही कोण असते नवऱ्याची माय असते आणि मायचे पाय का धरू नये विठ्ठल बायकोचे पाय ती क्षणकालाची पत्नी असते पण अनंत जन्माची माता असते महाराज या जगात बायको सारखं प्रेम करणार कोणी नाही हो नाही एका ग्रस्ताची झेंडीगुड्यातल्या एका ग्रस्ताची उदाहरण आहे बरं का इकडे लक्ष देऊन आहे का खरं उदाहरण आहे हे घडलेलं आहे तुम्हाला नाव बी सांगतो मी तुम्ही पाहिलेली व्यक्ती आहे एकदा हो त्याची आई वाढली आई वाढल्याच्या नंतर त्याचं नाव होतं रामभाऊ रडा लागला रामभाऊ रडत असताना
हो, त्याच्या आईच्या मैत्रिणी आल्या आणि म्हणाला, अरे रामभाऊ रडू नको, तुझी आई वारली ना, आई सारखं प्रेम आम्ही करू. आणि त्या करायला लागल्या. हो, आणि 6 महिन्यानं रामभाऊची वडील वारले. रामभाऊ रडा लागला आणि रामभाऊ रडा लागल्याच्या नंतर काही वडीलधारी पुरुष आले, म्हणाले, रामभाऊ रडू नको, अरे तुझी वडील वारलेलं तुझ्या आमच्या मुलासारखं तुझा सांभाळ करू आणि तुझ्या वडिलासारखं आम्ही तुला प्रेम देऊ. द्या लागले. त्याला वडिलाची आठवण सुद्धा आली. एक दिवस रामभाऊचा भाऊ वारला, रामभाऊ रडा लागला. माझा छोटा भाऊ वारला, रामभाऊ रडा लागला. हो, त्याची मित्र मंडळी आली. रामभाऊ तुझा भाऊ गेला ना, आता आम्ही तुझे भाऊ आणि भावासारखं प्रेम कर, तुझ्यावर करणार. आणि ते करायला. एक दिवस रामभाऊची बहीण वारली ना, रामभाऊ लागला रडायला. रामभाऊ रडायला आल्याच्या नंतर तिच्या मैत्रिणी आल्या आणि त्याही दुःखात रडा लागल्या. रामभाऊ रडू नको, अरे तुला काय वाटतं, तुझी बहीण गेली, अरे पण आमची मैत्रीण गेली. रडू नको, पण आमच्या भावासारखं तुझ्यावर प्रेम करू. रक्षाबंधनला दिवाळीला तुला ओवाळण्यासाठी आम्ही स्वतः येऊ. तुझ्या साडी चोळीची अपेक्षा करणार नाही. रामभाऊ रडू नको. त्या 10-12 मुलीनं असणारा त्याची समजूत घातली आणि त्याला शांत केलं. पण एक दिवस रामभाऊची बायको मिळाली आणि रामभाऊ रडू लागला. आणि रामभाऊ रडू लागल्याच्या नंतर कोणती बहीण आली नाही जवळ. रामभाऊ रडू नको, अरे तुझी बायको गेली ना, तुझ्या बायको सारखं आम्ही प्रेम करू. कोण येणार? आई सारखं प्रेम करणाऱ्या आल्या, बहिणी सारखं प्रेम करणाऱ्या आल्या, बापासारखं प्रेम करणाऱ्या, भावासारखं प्रेम करणारे आले. पण बायको सारखं प्रेम करणार कोण? अरे कोणीच नाही. बायको सारखं प्रेम करणारी बायकोच आहे. टाळ्या वाजवा. एक सावधान लक्ष ठेवा. हो, तिच्या डोळ्यातून जर अश्रू आले तर खबरदार, ती बायको नाही महाराज. बायकोचं वर्णन मी स्वतः बायका पाहिलं. माझं लग्न नाही झालं, पण मी बायको काय प्रेम करते ते पाहिलं. बायको काय प्रेम करते आहे का, ज्या तिचे पाय का धरून. म्हणून स्वामी विवेकानंद त्यांच्या अनुग्रहित भक्त आहेत. आजही ते बायकोला आई म्हणतात. आजही ती परंपरा आहे. कितीतरी आश्रम आहे नागपूरला, रामकृष्ण मठ आहे, तिथं जाऊन बघा. बायको नवऱ्याच्या पाया पडते, नवरा बायकोच्या पाया, आणि आई म्हणते आणि ती त्यांना बाबा म्हणते. मला हे प्रेम पाहिजे. विठाला विठाला. अरे योगी हिमालयात ते गिरी कपाटात गेले. त्यांचा जेवढा त्याग नाही तेवढा तिचा त्याग आपल्यासाठी करून आलेली आहे. ती कशाचा त्याग केला? गावाचा त्याग केला, नावाचा त्याग केला, अण्णावाचा त्याग केला, मैत्रिणीचा त्याग केला. अरे बापाच्या बंगल्याचा त्याग करून तुझ्या झोपडीत आली. बरोबर आहे ना? हो, योग्याकडे जे वैराग्य नसते तेवढं वैराग्य स्त्रीमध्ये असते. म्हणून पाय धरावे. मी माझा तिथं सिद्धांत आहे, मला पुढे सांगायचं आहे. म्हणून चरण धरावे बायकोचे. का बायकोचे पाय धरायचे? मी स्वतः एक उदाहरण पाहिलेले. ज्या आईनं त्याचं हगणं मुतणं केलं, ज्या आईनं लहानपणापासून त्याचं हगणं मुतणं केलं, त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्या हातानं पायानं उभं राहता येत नाही, हातानं काही करता येत नाही, त्यावेळेस त्याचा हगणं मुतणं करायला आईला लाज वाटत होती. आई तिथं उभी होती, पण बायकोला लाज वाटत नव्हती. अरे हात पुढं करायची, तो संडास हातावर करायचा, तरी सुद्धा बायकोला लाज वाटत नाही. आजही ती परीक्षा पहा तुम्ही दवाखान्यात ऍडमिट होऊन,
होऊ नये तो प्रसंग, पण तो प्रसंग मी पाहिला. एवढं कोण करणार आहे? आईला लाज वाटेल, पण तिला आई लाज वाटणार नाही. तर लग्न झालं का नाही कोणाचं मला काहीच कळेल नाही. हे सगळे ब्रह्मचारी खरी बायको सांगणार आहे. चरण धरावे बायकोचे. हो, बायको जी असते ना ती बायकोच असते. म्हणून याच तात्पर्य काय आहे? चरण धरावे बायकाचे, बा एका परमात्म्याचे चरण धरा. बायकाचे, बा म्हणजे हे झेंडी गुराच्या बाळा, बा एका परमात्म्याचे चरण धर. म्हणून हनुमंतरायने पहिला हनुमान या शब्दातून मायबाप मारले आणि एका रामाचे चरण धरले, म्हणून हे मंदिर झाले. एकाचे चरण धरा. एक धरिला जितके हरे